नमस्कार, मी जय सूर्यवंशी। भारतातील अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की भारतात आज जातीवाद होत नाही, भारतातून जातीवाद पूर्णपणे संपलेला आहे। पण मी तुम्हाला आज भारतातल्या काही अशा घटना ऐकवणार आहे ज्या ऐकल्यावर तुम्हाला कळेल की भारतातला जातीवाद अजूनही जिवंत आहे आणि किती खालच्या थरावर जातो। म्हणून मी तुमच्यासाठी आज ही पहिली घटना घेऊन येत आहे, जी घडलेली आहे महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या गावात। आता या गावात जी घटना घडली त्या गावाच्या घटनेचं नाव आहे खैरलांजी हत्याकांड। आता या हत्याकांडाची पार्श्वभूमी जरा समजून घेऊ। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात भोतमांगे नावाचं कुटुंब स्वाभिमानाने जगत होतं। थोड्याशा जमिनीच्या तुकड्यामध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता। रोशन हा डोळ्याने अंध होता। प्रियंका शाळा शिकत होती। टापटीप आणि सुशिक्षित महाराची पोरं जाता येता गावातल्या जात्यांत डोळ्यांना सलत होती। भोतमांगेच्या शेतामधून गावकऱ्यांसाठी रस्ता देण्यावरून अधूनमधून फुसफुस चालत होती। दुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजबिये भोतमांगे कुटुंबियांचा चांगलाच ओळखीचा होता। त्याचे भोतमांगे कुटुंबियांकडे अधूनमधून येणे जाणे होत असे। दुसऱ्या गावातील पोलीस पाटील या महाराजांच्या घरी येतो। गावगुंडांना हे कसाने किती सहन होणार, त्यामुळे भोतमांगे कुटुंबीय गावगुंडांच्या नजरेत जास्तच सलायला लागलं होतं। गावातील अशिक्षित आणि बुरसाटलेल्या विचारांना त्यागून भोतमांगे कुटुंबीय बाबासाहेबांच्या विचारांवर चालत होतं। सावित्रीची लेक बनून शिक्षणाचा ध्यास घेत होतं। हेच गावगुंडांच्या विखारी नजरेस खुपत होतं। भोतमांगे कुटुंबियांविरुद्ध आपला राग व्यक्त करण्यास फक्त एक कारण हवं होतं आणि ते कारण एके दिवशी घडलंच। खैरलांजी गावचा सकरू बिंजेवार हा दुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजबिये याच्या शेतामध्ये काम करीत असे। त्याच्या मजुरीचे 250 रुपये सिद्धार्थने न दिल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यात सकरूला मारहाण करण्यात आली। त्याचा बदला घेण्यासाठी 3 सप्टेंबरला सकरूचा मुलगा गोपाल शिवचरण मंडलेकर, कन्हैया मंडलेकर आणि जगदीश मंडलेकर यांनी सिद्धार्थ गजबियेचा पाठलाग करून त्याला मारहाण केली। सिद्धार्थच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी 16 सप्टेंबरला गुन्हा दाखल करून 12 जणांना अटक केली। हा गुन्हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार न होता नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार दाखल झाला होता। तुम्ही जामिनावर सुटले असाल तरी सिद्धार्थ गजबियेची माणसं शस्त्र घेऊन तुमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, तेव्हा सावध राहा, ते दिलीप ढिंगे याने भास्कर कडव याला मोबाईलवर सांगितले। हे ऐकून चिडलेल्या आरोपींनी सिद्धार्थ आणि त्याचा भाऊ राजन यांचा शोध घेतला, परंतु ते दोघेही सापडले नाही। त्यामुळे बदला घेण्यासाठी हे आरोपी भोतमांगेच्या घरी गेले। सिद्धार्थ गजबियेच्या बाजूने साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा वय वर्ष 38, प्रियंका वय वर्ष 18, सुधीर वय वर्ष 22 आणि रोशन जो आंधळा आहे त्याचं वय वर्ष 18 या चौघांची जातीवाचक शिवीगाळ करून लाठ्या काठ्या आणि मारहाण करून हत्या केली। प्रियंका आणि सुरेखा यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि एवढंच करून ते थांबले नाही, तर प्रियंका आणि सुरेखाच्या गुप्तांगामध्ये लाठ्या काठ्या आणि जे काही शस्त्र हातात भेटेल ते त्यांच्या गुप्तांगामध्ये मारत होते आणि त्यांना इतकी जबर मारहाण केली, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं गेलं। त्यांना एवढं मारलं गेलं की ते जागेवरच त्यांचा मृत्यू झाला। महिलांचा विनयभंग करून त्यांचे निर्वस्त्र मृतदेह बैलगाडी 3 किलोमीटर अंतरावरील कालव्यात फेकून देण्यात आले। ही घटना घडताना या अमानुष हल्ल्यात एकमेव व्यक्ती वाचली, भैयालाल भोतमांगे। भैयालाल वाचल्यामुळे सदर हत्याकांड उघडकीस आले, अन्यथा दररोज अशा प्रकारच्या घटनांचा सुगावा देखील लागत नाही, कारण प्रत्येक वेळी भैयालाल भोतमांगे वाचत नाही। या घटनेबाबत कळूनही सिद्धार्थने या कुटुंबाला काही मदत केली नाही। घटनेपूर्वी सुरेखाने तिचा भाचा राष्ट्रपाल नारनवरे यांना फोन करून
आपण साक्ष दिलेली असल्याने काहीही घडू शकते अशी भीती व्यक्त केली होती. आपला आंधळगाव पोलिसांवर अजिबात विश्वास नसल्याचेही तिने सांगितले. त्यावर तू वरठीला येऊन जा असे राष्ट्रपालने तिला सांगितले होते. मात्र सुरेखा तिकडे गेली नाही आणि हल्ल्याला बळी पडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी प्रियंकाचे प्रेत वडगाव शिवारात सापडले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबरला सुरेखा, रोशन आणि सुधीर यांचेही मृतदेह कालव्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले.